तर देवेंद्र फडणवीसांची गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क समितीसोबत काल महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि 24 एप्रिल 1985 चा अध्यादेश दुरुस्त करण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आलाय। समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी अध्यादेश दुरुस्तीचा निर्णय देण्यात आलाय। फडणवीसांनी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क समितीसोबत बैठक घेतली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, अखेर यश आलेलं आहे गोंड गोवारी समाजाच्या मागण्यांना असं म्हणता येईल का? नक्कीच, कारण की गेल्या 26 जानेवारी पासून नागपुरातील संविधान चौकामध्ये गोंड गोवारी जमातीचे लोक आंदोलन करतायत। मोठा मोर्चा सुद्धा काढला आणि काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि त्यात सकारात्मक तोडगा जो आहे तो काढलेला आहे। 24 एप्रिल 1985 चा जो शासकीय अध्यादेश होता, म्हणजे एसटीचं आरक्षण लागू करण्याबाबतचा, त्याबाबत दुरुस्ती करण्यात येईल। त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल। ही समिती 3 महिन्यात अहवाल देणार आहे आणि त्यामुळे आता जे 26 तारखेपासून आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं, ते उपोषण आज किंवा उद्या मागे घेतलं जाईल आणि मोठं यश आहे सरकारचं, कारण की गेल्या 26 तारखेपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। विदर्भात मोठा समाज आहे गोंड गोवारी समाज आणि त्यांना एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून हे सगळे लोक आक्रमक आहे। मोठा मोर्चा नागपुरात काढण्यात आला होता आणि त्यानंतर सरकारसोबत जी चर्चा झाली, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक घेतली त्यामध्ये हा तोडगा काढण्यात आलेला आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत एक समिती नेमण्यात येईल। ती समिती 3 महिन्यात अहवाल देणार आहे। त्यानंतर हे जे आरक्षण लागू करण्याबाबतच्या समितीच्या अहवालानुसार महत्वाचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। नक्कीच, सुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी गजानन।